नमस्कार, रोहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. इथं पहा, आपण 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ, साखर आणि लाल तिखट टाकलेलं आहे, थोडंसं चवीनुसार मीठ. आणि इथं आपण 2 ग्लास भरून इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हे छान आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 छोटी वाटी आपल्याला रवा घालायचा. तर पहा, आपलं हे बेटर एकदम छान झालेलं आहे आणि इथं पूर्ण आपण डब्याला असं थोडंसं तेल लावून घेतले आणि आपल्या ह्या बेटरमध्ये पण आपण तेल आणि इनो घातलेला आहे. तर छान हे बेटर पण आपल्याला फेटून घ्यायचं. तर हे पीठ छान फेटून घेतल्यावर एकदम छान असं फुगून येतं वरती. तर इथं आपण बनवत आहोत खमंग ढोकळा. तर पहा, किती छान आपलं हे पीठ झालेलं आहे, सॉफ्ट. तर दोन्ही मिक्स रवा आणि बेसन पीठ याचा ढोकळा जर असा बनवला तर खायला पण छान लागतो आणि जे रवा टाकल्यामुळं एकदम जाळी पण छान येते आपल्या ह्याला. तर हे पहा, इथं आपण 15 मिनटं छान ठेवलेला होता. तर चेक करून बघू आपण. तर मध्यभागी आपल्याला ढोकळा अजून परफेक्ट झालेला नाही, तर अजून आपण 10 मिनटं मंद गॅसवर ठेवणार आहोत. तर इथं आपण त्याचं फोडणी देऊन घेऊ. जिरे, मोहरी, मिरची आणि पाणी घातलेलं आहे. थोडंसं किंचित मीठ आणि साखर घालायचे. ह्याच्यामुळं आपलं जे ढोकळ्यावरती पाणी टाकणार आहोत त्याचं टेस्ट छान येते. तर इथं भाजलेले तीळ होते ते घातलेले आहेत. भाजल्यामुळं आपण इथं फोडणीमध्ये तीळ टाकले नव्हते. तर पहा, आता आपला ढोकळा एकदम छान परफेक्ट झालेला आहे आणि खूप छान फुगलेला पण आहे. आता आपण ह्याला काढून घेऊ छान मस्तपैकी. तर पहा, एकदम छान असा सगळ्या बाजूने एकदम मोकळा झालेला आहे आणि हा गरमागरमच आहे, कारण की सगळे खाण्यासाठी वाट पाहू राहिलेले आहेत ढोकळ्याचे. तर पहा, छान गरम गरम असे वाफ पण येऊ राहिले आणि स्पंजी एकदम सॉफ्ट आपला ढोकळा झालेला आहे, परफेक्ट. तर पहा, इथं आपण कट करून पाहू. तर पहा, किती छान अशा मोकळ्या मोकळ्या वड्या झालेल्या आहेत आपल्या ढोकळ्याच्या एकदम. तर आपण जे फोडणी दिलेलं पाणी आहे ते पूर्ण असं ह्याच्यावर घालून घ्यायचं. ह्याच्यामुळे आपले ढोकळ्याची टेस्ट जी आहे ती आणखीन जास्त वाढते आणि ढोकळा एकदम खायला पण सॉफ्ट आणि मऊ स्पंजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थोडं मी वरून खोबऱ्याचा खीस पण घातलेला आहे, जेणेकरून आपला ढोकळा एकदम छान लागेल.